नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. तर बघा, आजपासून ना मी माझे स्वतःचे ब्लाऊज शिवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तर त्याआधी काय झालं होतं, माझ्याकडे भरपूर हे कपडे ना 8 दिवसापासून होते टिप टाकण्यासाठी, परंतु ना घाईमध्ये मी असल्यामुळे खूप दिवस झाले मी हे कपडे तसेच राहिले होते. टिप टाकून देणंच होत नव्हते, रोज काही ना काही काम असायचं. तर त्यामुळे काही शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे बघा, मी उन्हाळी काम करत होते त्यामुळे सुद्धा राहिलं आणि काही खरेदीचं सुद्धा कामं चालू होते त्यासाठी. तर आता मी आज काय करणार आहे, आता इथून पुढे माझे स्वतःचे ब्लाउजेस बरेचसे मला 2-4 ब्लाऊज वगैरे शिवायचे आहे. तर त्याचेच व्हिडिओ मी आता इथून पुढे दाखवणार आहे. त्याची साड्यांची वगैरे खरेदी केली होती, परंतु ना त्याआधी हे कपडे खूप दिवसापासून एका ताईंचे माझ्याकडे होते. 3 ड्रेस होते, परंतु त्यांच्याच फिटिंगने आधी करायचे होते. नंतर त्यांनी फिटिंग 2-3 मापं वेगवेगळे सांगितले. 3 ड्रेसचे 3 वेगळे मापं फिटिंग करण्यासाठी सांगितले. फिटिंग करायचे असं काही एवढं जास्त नव्हतं, कारण फक्त 2-2 फिटिंगच्या टिप टाकायच्या होत्या आणि कमरेपर्यंतच फिटिंग होती. तर त्यामुळे मी काय केलं, हे तिन्ही जे ड्रेस होते, प्रत्येक ड्रेस हा वेगवेगळ्या मापाचा होता. तर सर्वात आधी या ड्रेसची ना व्यवस्थित फिटिंग वगैरे एकच दोरा लावला, कारण प्रत्येक ड्रेससाठी मी वेगवेगळा दोरा नाही लावू शकत. त्यामुळे म्हटलं आतून स्किन कलरचा ना दोरा ऑलरेडी बॉबिनमध्ये होता आणि दुसरा एक स्किन कलरचा वरच्या साईडने पिऊन मी स्किन कलरचा दोरा वापरला आणि म्हटलं जाऊ द्या, आता तिन्ही टॉपला ह्याच दोऱ्याने आपण टीप टाकून घेऊया. सर्वात आधी एक टीप ना फिटिंगची व्यवस्थित टाकली आणि ती लास्टपर्यंत घेतली. गोल घेरचा होता एक, आणि दुसरी जी आहे ना, तर ती दुसरी टीप आहे तर ती फक्त कमरेपर्यंतच घेते आणि तिथंच मी बाजूला काढते. फिटिंगच्या टीप टाकताना ना कधीही मी 2-2 टीप टाकत असते फिटिंगच्या. कारण काय होतं ना, व्यवस्थित एकाला दुसरी टीप टाकायची. तुम्ही 2-2, 3-3 टीप टाकू शकता फिटिंगचे. वाटलं तर एक्स्ट्रा 10 रुपये तुम्ही एक्स्ट्रा घ्या, परंतु एकाला दुसरी टीप टाकायची. जर तुम्हाला तसं काही वाटत असेल ना, तर मी असेच ना 2-3 टॉप ही त्यांचे फिटिंग करून दिले. कारण म्हटलं आता मला माझे ब्लाऊज शिवायचे आहेत, बरेचसे ब्लाऊज येतं. मग ते शिवण्याच्या आधी म्हटलं जे कपडे आलेले आहेत ज्याचे आहे ते रिटर्न दिले, म्हणजे मग टेन्शन राहत नाही. कारण आपलं शिवण्यामध्ये ना किती दिवस झालं, 15 दिवस झालं जवळजवळ मी म्हणते माझे ब्लाऊज शिवायला घेईल. परंतु त्यासाठी मी साड्यांची सुद्धा खरेदी लवकर केलेली आहे. गावाला फंक्शन आहे ना, गावाला जाण्यासाठी ना लवकरच साड्या घेतल्या ब्लाऊज शिवण्यासाठी. आणि किती 15 दिवस झालं साड्या घेऊन आणि ब्लाऊजच शिवणं होत नव्हतं. शिवल म्हटलं काही ना काही कामं आधी म्हटलं जाऊ द्या, आधी उन्हाळी कामं घरातले जे काही छोटे मोठे कामं आहेत, खरेदीचे काम आहेत, तर ते करून घ्यावं म्हटलं. तिथून पुढं आपले ब्लाऊज शिवले की 1-2-3 दिवसामध्ये ब्लाऊज शिवते. कारण असे जर नॉर्मल ब्लाऊज असते तर माझे ब्लाऊज पटकन झाले असते, परंतु प्रत्येक ब्लाऊजला मी काही ना काही वेगळी डिझाईन करत असते. कारण ना सारखं होत नाही आणि सारखं आपण साड्या पण एवढे खरेदी मी करत नाही. म्हणजे घेते साड्या, परंतु काय प्रत्येक साडीचं मी डिझाईनचेच ब्लाऊज शिवत असते. तर त्यामुळे म्हटलं चला असू द्या. आता जवळजवळ ना 4 वर्ष झाले बघा मी ब्लाऊज स्टिचिंग करते, म्हणजे स्टिचिंगचे कामं करते ना. तर 4 वर्ष झालं जसं मला शिवता येते का, तर साधा ब्लाऊज असा माझा मी एकही शिवत नाही. सर्व ब्लाऊज मी काही ना काही डिझाईन बनवूनच शिवत असते, कितीही गडबड असली तरीसुद्धा. कारण मी स्वतःला जास्त स्टिचिंगमध्ये प्राधान्य देत आहे, ब्लाऊजच्या स्टिचिंगमध्ये. कारण ना मी स्वतःसाठीच जास्त ब्लाऊज वगैरे शिवत असते. मला कसं आहे ना, स्टिचिंगच्या कामामध्ये वेगवेगळं शिकण्याची खूप आवड आहे. प्रत्येक गोष्ट वेगवेगळी शिकावी अशी माझी इच्छा असते. त्यामुळे मी जास्त बाहेरचं कमी लोड घेत असते. आणि माझ्यासाठी तर बघा हे 4-5 आहेत ना ब्लाऊज पीस आहेत, तर हे सर्व ब्लाऊज कटिंग केले मी. या साड्यांचा सुद्धा तुम्हाला एखाद्या व्हिडिओ नक्की दाखवेल, कारण साड्यांचे पीस कटिंग करून घेतले व्यवस्थित मी. आणि अस्तर आहेत का, तर ते काही माझ्याकडे होते, काही मला बाहेरून आणायचे आहेत विकत. तर हा जो ब्लाऊज पीस आहे ना, हा फिरता कलर होता. मग कुठला ब्लाऊजचा लावू तेच कळत नव्हतं. म्हटलं हा होतो मॅच, आणि एवढं काही हे पातळ वगैरे कपडा नाही की बाबा मी असं काही दिसून येईल वगैरे आतल्या साईडने, असं काही नाही आहे. त्यामुळे मी हा कलर घेतला. आणि ब्लाऊज ना हा फिरता कलर होता, चॉकलेटी दिसत होता, मध्येच असा मेहंदी कलरसारखा कलर वाटत होता. त्यामुळे ना मी हा कलर निवडला आतल्या साईडने अस्तरचा. आणि याचं पेपर कटिंग होतं तर व्यवस्थित मध्ये ठेवून घेतला. कारण याची बाही ना ह्याची पेपर पॅटर्न छोटा होता, परंतु मला बाहीला लॉंग करायची होती, त्यामुळे ॲडजस्टनुसार ना मी आधी मार्किंग करून घेतलं. तर ना व्यवस्थित अशी मार्किंग केल्याच्या नंतरनं बघा बाही लांबीची आधी मार्किंग करून घेतली. आणि जसा पेपर पॅटर्न ॲडजस्ट होतं आहे का, तर तसा मी ठेवून बघत होते. खूप वेळ गेला माझा ॲडजस्ट करण्यामध्ये, कारण अस्तर जर कमी असेल ना, कारण ही 70 सेंटीमीटरचा 2x2चा जो ब्लाऊज पीस असतो का, तर तो ब्लाऊज पीस आहे हा. कटिंगमध्ये जर आणला असतं तर व्यवस्थित झालं असतं. 80 सेंटीमीटर जर घेऊन आलो तर आपल्याला व्यवस्थित पुरेपूर पुरलं जातं.
कारण जरी माप जरी लहान असलं ना तरी पण ज्यावेळेस बाही लांब असते बघा, उंची जास्त असते ब्लाऊजची, त्यावेळेससुद्धा कमी पडतं. तर अशामुळं ना 80 सेंटीमीटर आणलं की भरपूर होऊन जातं. परंतु हे 80चे ब्लाऊज पीस असतात 2x2चे म्हणतात, परंतु हे 70-75 वगैरे भरतात. कुठला तर एखादा 75 भरतो, नाही तर 70 सेंटीमीटर हे ब्लाऊज पीस भरतात. तर म्हटलं ते तसंच मी ॲडजस्ट केलं. म्हटलं योगपट्टीचं बघू नंतर आपण, नंतर लास्टला म्हटलं एखादं जर कपड्यामध्ये काय होतं ना, बरेचसे अस्तरचे कपडे असतात, त्यामध्ये एखादी योगपट्टी काढू म्हटलं असेल तर चॉकलेटी कलरचा कपडा, तर भरपूर असे कपडे असतातच. मग माझ्याकडे काय होतं, मी एक्स्ट्राचा अस्तर जास्त आणते, त्यामुळे कधीही माझे असे जास्त अस्तरचे कपडे जास्त माझ्याकडे उरलेले आहेत, भरपूर अस्तरचे कपडे. तर त्याच्यातलं म्हटलं एखादी योगपट्टी नंतर मी काढून घेईल. एवढे 3 पार्ट बसत होते ना, तर एवढे व्यवस्थित मी आधी कटिंग करून घेतले, मार्किंग करून घेतले. पेपर पॅटर्न ऑलरेडी माझ्याकडे असतातच माझ्या मापाचे, तर मी काढून ठेवलेले आहेत. कटोरीचं सुद्धा पेपर पॅटर्न आहे माझ्याकडे. परत 3 पीस प्रिन्सेस कटचा आहे, प्रिन्स कटचा आहे. हे 2-3 माझे तर आहेत. 2-4 असे माप आहेत ना भरपूर, की मी काढून ठेवलेले असतातच. माझ्या छेचे सर्व प्रकारचे मी माप आधीच काढून ठेवलेले आहेत. तर ते आधी व्यवस्थित मी अस्तर कटिंग करून घेतलं आणि बाही आणि योगपट्टी ना कटिंगच केली नाही, मी बाजूला ठेवली. म्हटलं ज्यावेळेस ब्लाऊज शिवून होईल ना त्यावेळेस नंतर बघू म्हटलं, ब्लाऊज शिवायला घेतल्याच्या नंतर योगपट्टीचं काय करायचं. यानंतर मेन ब्लाऊज पीस घेतला बघा, अशा पद्धतीनं हा ठेवून घेतला होता. या ब्लाऊज पीसाला ना 2 म्हणजे असं काटासारखं 2 बाजूने आलेलं होतं, कारण खालच्या साईडला जो वेगळा पर्पल असा ब्ल्यूमध्ये पर्पल कलरचा दिसतो का, तर तसा तो साडीला काट नव्हता. परंतु ब्लाऊज पीसला कसा हा काट आलेला होता काय माहिती, नेसता पदराला होता थोडासा हा कलर, पण ते नेमका पाठीला लावायला गेले तर इथे बघा बाहीला ना हा कपडा कमी पडत होता. तर त्यामुळे ना म्हटलं थोड्यासाठी उगाचच बाहीला जॉईंट द्यायला नको, आणि हे पाठीला लावण्यासाठी ना वेगळंच काहीतरी दिसलं असतं. तर त्यापेक्षा म्हटलं ह्याचा जर काट उरला ना थोडाफार, तर थोडासा काट करून काहीतरी बॅकला डिझाईन करता येईल आणि तशा पद्धतीने ब्लाऊज शिवता येईल. त्यामुळे मी काय केलं, इकडच्या साईडचं काही घेतलंच नाही. जसा पाठीमागचा पार्ट आहे का, तर तशाच पद्धतीनं जसा नॉर्मल आहे हा जो फिरता कलर आहे त्यावरतीच हे पार्ट सर्व ठेवून घेतले. बाहीच्या साईडला बाही ठेवली आणि खालचे हा जो कलर आहे ना काट, हा जो वेगळा आहे का, तर त्यावरती फक्त मी योगपट्टी कट करून घेतली आणि बाकी काहीच घेतलं नाही. बाकी जे हे आहे ना, तर ही अशा पद्धतीनंच ठेवून व्यवस्थित मध्ये कटिंग करून घेतलं. एकदा उंची आणि जी आहे का ती 2 इंच सिलाई मार्जिन आणि जेवढी छाती आहे तर तेवढं मी मार्किंग करून जेवढं बसतंय तेवढं फक्त चेक केलं एकदा, म्हटलं कमी जास्त व्हायला नको. तर तशा पद्धतीने कटिंग करून ना हे पार्ट मी अशाच पद्धतीने कटिंग करून घेतले. आणि आधी हा मागचा आणि पुढचा पार्ट आहे का, तर तो मी रेडी करून घेणार आहे आणि त्यानंतर मी बाही कटिंग करून स्टिचिंग करणार आहे लगेचच. कधी बाही मी मशीनवरती बसल्याच कटिंग करून स्टिचिंग करत असते. तर बघा याचा स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच तुम्हाला दाखवेल. तर अशा पद्धतीने ना मी सर्व एक ब्लाऊज हा कटिंग करून घेतला. असेच एका ब्लाऊजचे मी तुम्हाला नक्की व्हिडिओ दाखवील आणि साड्यांचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवील, मी खरेदी केलेल्या साड्या. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर, धन्यवाद.